गुड मॉर्निंग फ्रेंड. सोल्युशनच्या पुढच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आज काही फार मोठं लेक्चर राहणार नाही. आजच्या लेक्चरला आपण सोल्युशनच्या ज्या काही कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये डिस्कशन करतो आहे त्यातली तिसरी कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट ह्या मुद्द्याला सुरुवात करणार. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ह्या ज्या काही 2 प्रॉपर्टीज आहे सोल्युशनच्या त्या 2 सोल्युशनच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं. आता पुढची जी काही प्रॉपर्टी आहे त्या पुढच्या प्रॉपर्टीमध्ये आपण फ्रीजिंग पॉईंटच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत. डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट तर ॲक्च्युली लक्षात घ्या याच्यामध्ये काय मुद्दा आहे तो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण इथं वेपर प्रेशर लोअर्ड केल्या बाय ॲडिंग द वेपर प्रेशर गेट लोअर्ड बाय ॲडिंग द नॉन व्होलाटाईल सॉल्यूट इन द सॉल्वंट. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता त्याच्यामध्ये. आणि जर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर तुमचं होतं आहे याचा अर्थ तुमचा जे काही बॉइलिंग पॉईंट आहे तो बॉइलिंग पॉईंटसुद्धा तुमचा काय इथे इन्क्रीज होणार तर इलिव्हेट होणार आहेत. ही रिलेशन आपण मागच्या लेक्चरला बघितलं. आता डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट दॅट मीन्स जो काही तुमचा फ्रीजिंग पॉईंट आहे तो फ्रीजिंग पॉईंट आहे प्युअर सॉल्वंटचा आहे त्याच्यापेक्षा कमी होतो. तो कसा कमी होणार आहे, कसं त्याच्यामध्ये डिफर्शन येणार आहेत तो मुद्दा आपल्याला ह्या लेक्चरला इथं समजून घ्यायचा आहे ॲक्च्युली. तर बघा, पण जसं आपण बॉइलिंग पॉईंटचा मुद्दा समजून घेतला तसं फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय नेमकं ते समजून घ्यावं लागेल आपल्याला. ही डेफिनेशनही तुमची मागच्या वर्षी झालेली आहेत. पुन्हा रिपीट करतो की काय आहे फ्रीजिंग पॉईंट, काय आहे, कशाला फ्रीजिंग पॉईंट म्हणायचं ते इथं आपण बघू. आपण सरळ सांगतो की पाण्याचं रूपांतर बर्फात होणं म्हणजे तो फ्रीज झाला. पण ॲक्च्युली फ्रीजिंग पॉईंट काय आहे तर ती कन्सेप्ट काय ती समजून घ्या पाहिजे. जसं बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भात आपण इथं बघितलं की जे काही वेपर प्रेशर आहेत त्या वेपर प्रेशर ह्या इक्विलिब्रियममध्ये येतात अप्लाइड प्रेशरच्या म्हणजेच काय ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा. तसंच इथंसुद्धा ज्या प्रेशर्स आहेत वेपर प्रेशर्स आहेत त्या वेपर प्रेशरचाच इथंसुद्धा तुमचा मुद्दा येणार आहे. लेट अस सी. ओके, काय सांगितलं त्यांनी बघा. फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ लिक्विड इज द टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम अँड द टू फेजेस हॅव द सेम वेपर प्रेशर. थोडंसं घुमवून फिरून त्यांनी सांगितलेलं आहे. मी स्टेट बोर्डनुसार जातो आहे. ॲक्च्युली ही डेफिनेशन आपण असे करू शकतो इथं. द फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड ॲट एनी गिवन टेम्परेचर गिवन टेम्परेचर दॅट मीन्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर वेअर द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड becomes equal to the vapor pressure of liquid किंवा the vapor pressure of liquid becomes equal to the solid असं आपण तिथं म्हणू शकतो. पण ठीक आहे, जी डेफिनेशन दिली ती काही फारशी अवघड नाही आहे. बघा ती डेफिनेशन काय दिली आहे तर बघू. फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ लिक्विड इज द टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम अँड द टू फेजेस हॅव द सेम वेपर प्रेशर. ज्या काही 2 फेजेस आहेत त्या 2 फेजेस काय करणार तुम्ही तिथं त्यांचं वेपर प्रेशर हे सेम असणार आहे. ओके, then freezing point of solvent is lowered by dissolving a non-volatile solute into it. म्हणजे यांनी काय सांगितलं की जे काही फ्रीजिंग पॉईंट आहे तो द फ्रीजिंग पॉईंट ऑल्सो गेट लोवर्ड बाय ॲडिंग द नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन द सॉल्वंट. ओके, असं आपण म्हणू शकतो त्याला. तर जे काही सोल्युशन असेल तुमचं त्या सोल्युशनचं सॉल्वंटचं जे काही तुमचं फ्रीजिंग पॉईंट आहे तो फ्रीजिंग पॉईंट आपण कमी करू शकतो. कसं कमी करू शकतो तर बाय ॲडिंग द नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन टू इट. ओके, म्हणजे काय तर तुमचं इथं सोल्युशन फॉर्म होणार आहे. आता इथं बघा इथेही रिलेशन तुमचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची येणार आहेत. काय रिलेशन येणार आहेत ते आपण पाहणारच आहोत पुढे, त्याचं डिस्कशन करणारच आहोत. लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय दॅट मीन्स freezing point of solution containing a non-volatile solute is lower than that pure solvent, just like lowering of vapor pressure. Freezing point of solution containing a non-volatile solute is lower than that of pure solvent. Pure solvent पेक्षा जो काही फ्रीजिंग पॉईंट आहे सोल्युशनचा तो काय झाला तिथं लोअर्ड झालेला आहे. याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल म्हणजे काय, जर आपल्याला ह्या संदर्भामध्ये एक्झाम्पल जर समजून घ्यायचं असेल, ही कन्सेप्ट समजून घ्यायची असेल, तुम्ही कधी पाहिलं असेल, तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलं असेल तुमचं, तर ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला काय असेल तो.
जे काही बर्फ आहे ते बर्फ जर आपण असं जर मोकळ्या वातावरणामध्ये ठेवलं तर तो काय तिथं लगेच वितळतो. पण त्या बर्फावरती जर आपण मीठ जर टाकलेलं असेल, तुम्ही पाहतात बऱ्याच वेळेस त्या बर्फावरती मीठ टाकलेलं असतं. जे काही लोड गाड्यांवरती आपल्याला आईस्क्रीम वगैरे देणारे आहेत, कुल्फी देणारे आहेत, त्या कुल्फी देणाऱ्यांकडे बघा तुम्ही, की त्यांचं जे काही रेफ्रिजरेटर आहेत ते ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटीवर चालत नाही. ते काय त्या रेफ्रिजरेटरमध्ये ते एक वॉटर आपलं आईस आहे, आईसवरती त्यांनी काय केलं असतं तिथं मीठ टाकलेलं असतं. मीठ टाकलेलं असतं म्हणजे काय त्याच्यामध्ये ते जे काही फ्रीजिंग पॉईंट आहे तो लोअर्ड करत आहेत. त्या कमी टेम्परेचर त्याला लोअर डाऊन करत आहेत. म्हणजे जे लवकर वितळणार नाहीत, ते बर्फाचं लवकर पाणी होणार नाही आणि जेणेकरून ती जी काही त्यांचा जो काही गारवा आहे, तो गारवा जो थंडावा आहे, तो थंडावा जास्त वेळ राहावा. त्यांची काही कुल्फी आहे, ती कुल्फी तिथं मेंटेन राहावी, हा त्याचा मागचा उद्देश आहे. म्हणजेच काय, हे एकदम सरळ आणि सिंपल एक्झाम्पल तुम्हाला डेली लाईफमध्ये आपण पाहतो. तर त्या एक्झाम्पलपैकी हा एक बेस्ट एक्झाम्पल आहे, की जे काही बर्फ आहे त्या बर्फावरती मीठ जर टाकलं तर आपण ते बर्फ वितळत नाही, लवकर वितळत नाही. तुम्ही हे पाहिलं असेल. तर त्याचं मागचं कारण हे आहे तुमचं डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट. वेन वी ॲड द salt on that आईस इट गेट लोवर्ड. तिथं सोल्युशन फॉर्म होते तुमचं तर प्युअर आईसपेक्षा आता जे काही साल्ट आहे तर साल्ट टाकल्यानंतर तिथं नॉन ओलाटाईल साल्ट आहे, सोल्यूट आहे तो साल्ट, आणि तो काय करतो तिथं त्याचे वेपर प्रेशर लोअर डाऊन करतो, जेणेकरून त्या लिक्विडचं आपलं त्या आईसचं कन्वर्जन ह्या लिक्विडमध्ये सहज होणार नाही. ओके, तर तो आपला जनरल लाईफमधला मुद्दा आहे, तो इथं डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंटच्या संदर्भात आपण तिथं सांगू शकतो. बघा पुढे काय सांगितलं त्यांनी, इफ TF0 इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. आधी काय सांगितले, TF0 इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंटचं TF हा काय असणार तुमचं तिथं, TF0 हा काय असणार आहे, फ्रीजिंग पॉईंट असणार आहे प्युअर सॉल्वंटचा. TF काय असणार आहे, अँड द TF दॅट ऑफ अ सोल्युशन, आणि TF इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इन विच नॉन ओलाटाईल सोल्यूट इज ॲडेड ऑर डिझॉल्व्ड. दॅट मीन्स TF0 इज ग्रेटर दॅन द TF. म्हणजे याचा अर्थ काय, TF0 तुमचा हा ग्रेटर आहे कशापेक्षा, TFपेक्षा ग्रेटर आहे. जे इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंटमध्ये रिव्हर्स होतं. TB इज ग्रेटर दॅन द TB0. तर TB0पेक्षा TF हा काय होता तुमचा, TB काय होता, जास्त होता. इथं रिव्हर्स आहे, TF0 इज ग्रेटर दॅन TF. यांच्यातला द डिफरन्स बिटवीन द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड दॅट ऑफ सोल्युशन इज डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट. मग यालाच आपण काय म्हणणार, हा जो काही डिफरन्स आहे त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे डेल्टा TF विच इज इक्वल टू काय सांगणार आपण इथं, TF0 मायनस TF जो असणार आहे दॅट टर्म इज नोन ॲज डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट. त्या टर्मला आपण काय नाही डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट असं त्याला आपण म्हणणार आहोत. काय सांगितलं बघा इथं, डेल्टा TF इज इक्वल टू TF0 minus TF, this difference is known as difference in freezing point. Actually, there TF0 is the freezing point of pure solvent, while TF is the freezing point of solution in which the non-volatile solid is added, while delta TF is, that is the difference in between the freezing point. Delta TF is difference in freezing point असं आपल्याला सांगता येणार त्याच्यामध्ये. आता बघा पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे, की हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची फ्रीजिंग पॉईंट डिफर्शन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर. वेपर प्रेशरचा तर कॉन्सिक्वेन्स कसा आहे, त्याचा संबंध कसा आहे, सहसंबंध कसा आहे, तो आपण इथं विचार करू, त्याचा आपण इथं विचार करू. बघा काय सांगितलं त्यांनी, द इफेक्ट ऑफ डिसोल्युशन. डिसोल्युशन काय ते तुम्हाला सांगितलं, की जे डिझॉल्व्ह होतोय त्याला आपण काय म्हणतो, डिसोल्युशन म्हणतो, ऑफ अ नॉन वोलाटाईल सोल्यूट इनटू solvent on freezing point of solvent can be understood in terms of lowering of vapor pressure. हे जे काही डिसोल्युशन आहे, डिसोल्युशन कशाचं, डिसोल्युशन या वेपर प्रेशरचं इफेक्ट ऑफ डिसोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इनटू द सॉल्वंट. म्हणजे ज्यास आपण इथं जो काही सॉल्वंट आहे, प्युअर सॉल्वंट आहे, त्या प्युअर सॉल्वंटमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ज्यावेळेस आपण ॲड करणार, आणि ॲड करताना त्याच फ्रीजिंग पॉईंटवरती त्याचं काय इम्पॅक्ट होतो, तो इम्पॅक्ट आपल्याला समजून घेण्यासाठी कोणती टर्म आपण इथं यूज करू, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर याचा विचार करू. आपण इथं वेपर प्रेशर लोअरिंगचा विचार करू. इथं
ठीक आहे. बघा इथं तुम्हाला एक फिगर दिसते. ते फिगर जसं जस्ट लाईक ती तुमची मागच्या वेळेस आपण बघितली तशीच ती फिगर आहे. मागची फिगर आपण इल्युशन ऑफ बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भात बघितले होते. तिथं 2च कर्व होते. इथं 3 कर्व तुम्हाला दिसत आहेत. इथं एक कर्व आहे तुमचा AB कर्व आहे. सेकंड कर्व तुमचा CD कर्व आहे आणि थर्ड कर्व आहे EF कर्व आहे. ओके. आता याच्यामध्ये TF एक एक मिनटं. हा जो काही तुम्हाला इथं दिसतोय तो थोडंसं टेक्स्टबुकमध्येच ती प्रिंट मिस्टेक आहेत. त्याच्यामुळे मी ॲज इट इज ठेवलं ते. TF0 हा TF0 आहे तुमचा आणि हा TF आहे. तर लगेच लक्षात येतं आपल्या इथं की TF0 हा तुमचा ग्रेटर आहे. कसा ग्रेटर आहे, काय आहे, त्याचे एक एक मुद्दे आपण इथं डिस्कशन करू कर्वच्या संदर्भामध्ये. बघा काय सांगितलं त्यांनी, कन्सिडर द वेपर प्रेशर टेम्परेचर डायग्राम ॲज शोन इन फिगर. ओके, कन्सिडर केली. डायग्राम कन्सिस्ट ऑफ 3 कर्व. कोणते कोणते कर्व कन्सिस्ट करते ते सांगितलं. AB इज द वेपर प्रेशर कर्व फॉर सॉलिड सॉल्वंट. AB कशासाठी तुमचा सॉलिड सॉल्वंटसाठी आहेत. CD इज द वेपर प्रेशर कर्व ऑफ प्युअर लिक्विड सॉल्वंट. सॉलिड सॉल्वंट आणि लिक्विड सॉल्वंट हा जो काही आहे AB हा तुमचा सॉलिड सॉल्वंटसाठी आहे. तर त्याच सॉलिड सॉल्वंटचा प्युअर लिक्विड सॉल्वंटचा तो जो काही आहे तुमचा तो CD आहे. आणि EF जो काही आहे, EF इज द वेपर प्रेशर कर्व ऑफ सोल्युशन दॅट ऑलवेज लाईज बिलो हा शब्द महत्त्वाचा तिथं, बिलो द प्युअर सॉल्वंट. तो प्युअर सॉल्वंटच्या खाली आहे. आता ह्या डायग्रॅमला आपण अजून व्यवस्थितरित्या इलॅबोरेट करण्याचा प्रयत्न करू. कशा पद्धतीने इलॅबोरेट करता येईल ते बघा. पुन्हा हे डायग्राम तुमच्या नजरेसमोर ठेवतोय आणि काही मुद्दे लक्षात ठेवतो इथं. बघा त्यांनी काय सांगितलं, द कर्व AB अँड CD इंटरसेक्ट ॲट पॉईंट B. AB आणि CD हे दोघं पॉईंट Bला इंटरसेक्ट करतात. वेअर सॉलिड अँड लिक्विड फेजेस ऑफ प्युअर सॉल्वंट आर इन इक्विलिब्रियम. याचा अर्थ काय आहे की तिथं त्या पॉईंटला B पॉईंटला तुमचा AB जो B पॉईंट आहे तिथं तुमचं सॉलिड आणि लिक्विड फेजचे जे काही व्हेपर प्रेशर आहेत त्या व्हेपर प्रेशर हे इक्विलिब्रियममध्ये आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि तो जो काही बी पॉईंट आहे दॅट B पॉईंट इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. असं आपण सांगू शकतो तिथं. बघा त्यांनी 2 फेजेस हॅव द सेम वेपर प्रेशर ॲट B. लक्षात आलं. 2 वेपर प्रेशर म्हणजे कोणत्या, लिक्विड वेपर प्रेशर अँड सॉलिड वेपर प्रेशर आर बिकम इक्वल टू ॲट द पॉईंट B. ओके. अँड टेम्परेचर TF0 या टेम्परेचरला काय ते तुमचं इक्विलिब्रियममध्ये आलेलं आहे. बघा, द टेम्परेचर करस्पॉन्डिंग टू B इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट TF0. तो काय कन्सिडर करायचा आपल्या इथं, तो फ्रीजिंग पॉईंट आहे. कशाचा फ्रीजिंग पॉईंट येतो, प्युअर सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट येतो, जो आपण कशाने डिनोट करतो तर TF0ने डिनोट करतो. फार अवघड नाही आहे, फार काही याच्यामध्ये वेगळं असं मी काही तुम्हाला सांगत नाही आहे. सगळे मुद्दे सहज आहेत. आता बघा, त्याच पद्धतीने आपण E पॉईंटचा विचार करू. E पॉईंटचा विचार केला तर आपल्याला हा E कर्व जो आहे तो E कर्व AB आणि EF जो काही आहेत ABला इंटरसेक्ट करतोय आणि जो EF आहे तोही सुद्धा इंटरसेक्ट करतोय तुम्हाला E पॉईंटला. सिमिलरली ॲट E द पॉईंट इंटरसेक्शन ऑफ EF अँड AB द सॉलिड सॉल्वंट अँड सोल्युशन आर इन इक्विलिब्रियम. म्हणजे सॉलिड फेज ऑफ द सॉल्वंट अँड सोल्युशन कसं तयार केलेलं आहे तुमचं, बाय ॲडिंग द नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन द प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंटमध्ये तुम्ही काय केलं तर नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलेलं आहेत आणि त्या प्युअर सॉल्वंटचं कन्वर्जन कशामध्ये झालं तर सोल्युशनमध्ये झालेलं आहे. आणि ते सोल्युशनमध्ये झाल्यामुळे तिथं त्या E पॉईंटला त्याचे काय झाले तर व्हेपर प्रेशर या लोअर झाल्या. त्या सोल्युशनच्या वेपर प्रेशर काय झाल्या, प्युअर सॉल्वंटपेक्षा लोअर झाल्या. आणि मग त्यांनी काय केलं तिथं E पॉईंटला सॉल्वंटच्या व्हेपर प्रेशर आणि सोल्युशनच्या वेपर प्रेशर ह्या E पॉईंटला काय देतात इक्विलिब्रियममध्ये येतात. आणि तो E पॉईंट म्हणजे काय तुमच्या इथं फ्रीजिंग पॉईंट आहे तो. ओके. दे हॅव द सेम वेपर प्रेशर ॲट पॉईंट E. दे हॅव मीन्स विच सॉलिड फेज ऑफ सॉल्वंट
अँड लिक्विड फेज ऑफ द सोल्युशन आर इन द इक्विलिब्रियम. ती लिक्विड फेज असणारे सोल्युशनची आर इन इक्विलिब्रियम वेअर द ॲक्च्युअल दॅट सोल्युशन गेट फ्रीज्ड. दॅट टेम्परेचर इज TF. ओके. द टेम्परेचर करस्पॉन्डिंग टू E इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, दॅट इज TF. हा TF आपल्याला सांगता येणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला त्या फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशनच्या संदर्भामध्ये सांगता येईल इथं की तो कमी झालेला आहे. तुम्हाला इथं क्लिअर होते आपल्याला या मुद्द्यावरनं एकदम सहज क्लिअर होते की तुमचं इथं टेम्परेचर जे आहे जे फ्रीजिंग पॉईंट आहे ते फ्रीजिंग पॉईंट कमी झालेलं आहे. हा तुमचा फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आहे TF, आणि हा TF0 जो काही आहे तो तुमचा फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आहे, जो इंडिकेट करतोय की इथं तुमचं फ्रीजिंग पॉईंट जे काही आहे ते लोअर झालेलं आहे, डिपर्स झालेलं आहे. मग याचं रिलेशन आता पुढे बघू आपण काय ते. इट इज क्लिअर फ्रॉम द फिगर दॅट फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन TF इज लोअर दॅन दॅट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट TF0. क्लिअर होतं, एकदम क्लिअर होते हे मुद्दे, एकदम क्लिअर होते. तिथं काही फारसं अवघड नाही आहे त्या मुद्द्यांमध्ये की फ्रीजिंग पॉईंटसुद्धा तुमचं काय होतं लोअर होतं. TF फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन विच इज TF इज लोअर दॅन द freezing point of pure solvent TF0. Okay. It obvious because the vapor pressure curve of solution lies below the that of solvent. म्हणजे वेपर प्रेशर तुमचं पुन्हा ते काय इथं म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झालेलं आहे की ते लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट असं त्यांचं म्हणणं आहे. आता फ्रीजिंग पॉईंट, डिपर्शन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, जसं आपण फ्रीजिंग इलिएशन बॉइलिंग पॉईंट आणि कॉन्सन्ट्रेशनचं बघितलं तसंच आहे. सेम आपल्याला सांगता येईल तर फ्रीजिंग पॉईंट डिफर्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन, दॅट इज डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M अँड डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. असं तो इक्वेशन येणार आहे बघा तुमचं. डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी, दॅट इज differential in freezing point is directly proportional to molality. It can be written as delta TF is equal to KF into molality, where KF is the proportionality constant. Again, KF is the proportionality constant, which is known as काय सांगितलं त्यांनी बघा, where M is molality, F is proportionality constant, called as freezing point dispersion constant. काय म्हणतो आपण त्याला, फ्रीजिंग पॉईंट डिपर्शन कॉन्स्टंट म्हणतोय किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतोय. लक्षात घ्या इथं शब्द तो महत्त्वाचा आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. तर हा शब्द अतिशय कारण इल्युशन ऑफ बॉइलिंग पॉईंटमध्ये इलिव्हियोस्कोपिक हा शब्द आला होता, तर डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंटमध्ये काय कॉन्स्टंटचं नाव काय तिथं क्रायोस्कोपिक इलिव्हियोस्कोपिक फॉर इल्युशन ऑफ बॉइलिंग पॉईंट अँड क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट फॉर डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट असं आपण सांगू शकतो. KB अँड KF. KB इज द इलिव्हियोस्कोपिक कॉन्स्टंट, KF इज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. हे लक्षात घ्या तुम्ही तिथं. जर आपण यांची व्हॅल्यू जर 1 मोल याची व्हॅल्यू एमची व्हॅल्यू जर 1 मोल घेतली तर तुमचं पुन्हा हे डेल्टा TF इज इक्वल टू काय तुमचं इथं KF येईल. म्हणजे तुमचं फ्रीजिंग पॉईंट जो काही डिफरन्स असणार तो डिफरन्स पॉईंट काय असणार तुमचं इथं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटच्या इतकं असणार आहे. तो विचार करू. इफ M इज इक्वल टू 1 देन डेल्टा TF इज इक्वल टू KF, दॅट इज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज द इथं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज द हे इथं इल्युएशन बॉइलिंग पॉईंट इल्युएशन झालेलं आहे. तिथं काय पाहिजे फ्रीजिंग पॉईंट डिपर्शन पाहिजे. फ्रीजिंग पॉईंट डिपर्शन इथं हा शब्द नोट्स लिहिताना चुकीचा लिहू नका तो. तिथं काय लिहा डिपर्शन इन फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट असं म्हणा. डिपर्शन इन फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट असं म्हणा. मी शक्यतो नोट्समध्ये ट्राय करतो ती एरर काढण्याचा प्रयत्न करतो. मी हा एरर तिथं राहू देणार नाही. आय विल ट्राय टू माय बेस्ट टू मिनिमाइज धिस एरर इन गिवन PDF टू यू. ओके. तो मी प्रयत्न करेल. तर क्रायोस्कोपिक इज द फ्रीजिंग पॉईंट डिपर्शन प्रोड्यूस बाय 1 मोलल सोल्युशन. हा फक्त एक जो डिफरन्स आहे हा एक फक्त लक्षात घ्या, ती चूक लक्षात घ्या. तुम्हाला नोट्समध्ये ते क्लिअर करून देतो. युनिट काय तुमची इथं पुन्हा ही सुद्धा इथं सुद्धा ती चूक राहिलेलीच आहे. इथं सुद्धा ते मागच्या याच्यानुसार KF इज इक्वल टू
अपॉन यम, TF अपॉन यम असं पाहिजे ती. याच्यावरनं आपण टेम्परेचरसाठी केल्विन, याच्यासाठी मोल्स पर के जी आलं. मग ह्या इक्वेशनला आपण रिअरेंज केलं तर KF इज इक्वल टू काय तर तुमचं इथं केल्विन KG पर मोल असं युनिट येते तुमचं KFसाठी येते. जर तुम्हाला ग्रॅममध्ये त्याला कन्वर्ट करू शकता तर तुम्ही त्याला 1000 ने तुम्ही त्याला मल्टिप्लाय करू शकतात. ओके, बघा KF इज इक्वल टू K अपॉन मोल पर KG विच इज इक्वल टू KG केल्विन KG पर मोल, असा तो मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे तुमचा मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम, अगेन हिअर इज द मिस्टेक. इथं फ्रीजिंग पॉईंट डिपर्शन पाहिजे, इथे ती चूक झालेली आहे. ही चूकही मी तुम्हाला नोट्समध्ये मिनिमाइज आता करूनच द्यावे लागणार आहे. मला ते नोट्समध्ये ती चूक जी आहे ती बदल करूनच द्यावं लागणार आहे. मी आजच तुम्हाला दोघं नोट्स पाठवतो, कालच्या लेक्चरच्याही आणि आजच्या लेक्चरच्याही नोट्स पाठवतो. डोंट टेक, ओके, सिरियस होऊ नका. मी इथं पाठवतो तुम्हाला, करेक्शन करून पाठवतो. आपल्याला माहिती आहे TF इज इक्वल टू KF इंटू यम. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. यम काय ते आपल्याला माहिती आहे. की सपोज आपण असं कन्सिडर करू, वी प्रिपेअर अ सोल्युशन बाय डिझॉल्विंग W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. मग ते जे काही तुमचं नंबर ऑफ सोल्यूट आहे ते नंबर ऑफ सोल्यूट काय आहे ते तुमचं इथं इन W1 ग्रॅम सॉल्वंट W2 अपॉन N2. सिमिलर, इट इज सिमिलर टू इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. म्हणूनच ते तुम्हाला इथं इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंट हा मुद्दा तिथं राहून गेला. मला ते सेम आहे, ॲज इट इज उचललेला आहे, फक्त ते करेक्शन करायचे बाकी राहून गेले माझे. त्यात काही फारसा बदल नाही. वेअर M2 इज द मोलर मास ऑफ सॉल्यूट, मास ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू W1 ग्रॅम विच इज इक्वल टू W1 अपॉन 1000 ग्रॅम पर KG विच कन्वर्ट W1 अपॉन 1000 KG. मग आपण हे इक्वेशन जे आहे इक्वेशन कसं लिहू शकतो असं सांगितलं तुम्हाला इथं W1 इंटू 10⁻³ kg असं सुद्धा आपण या इक्वेशनला लिहू शकतो, मास ऑफ सॉल्वंटला लिहू शकतो. ओके, देन आपल्याला माहिती आहे मोलॅलिटी काय आहे, यम आहे. यम आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन KG. मोल्स ऑफ सोल्यूट काय तुमचं W2 अपॉन M2, मास ऑफ सॉल्वंट काय तुमचं W1 अपॉन 1000 kg विच इज इक्वल टू 1000 W2 अपॉन M2 W1 दॅट इज मोल्स पर KG. हे काय तुमचं मोल पर KG आहे. सिम्पल आहे. जर ग्रॅममध्ये असेल तर तुमचं 1000 नसणार आहे. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण जर इक्वेशन वनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर काय तर तुमचं ते डेल्टा TF इज इक्वल टू KF 1000 W2 अपॉन M2 W1. सिमिलर, फक्त इथं डेल्टा TBच्या ऐवजी डेल्टा TF आलं आहे आणि KBच्या ऐवजी KF आलेलं आहे, नाही तर सारखंच आहेत. मग आपण M2 सुद्धा याच्यावरनं कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सहज ते कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण इथं कॅल्क्युलेशन करू शकतो. आजचं लेक्चर आपलं खूप छोटंसं आहे, खूप छोटासा पॉईंट आहे. सिमिलर आहे, इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंट मुळे सारखाच आहे, काही फारसा बदल नाही. तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या, क्लिअर करून घ्या. आज आपण पुढचा जो मुद्दा आहे तो ऑस्मोटिक प्रेशरचा तो सुरू करू. याला थोडंसं मी कंटिन्यू करतो. काय ऑस्मोटिक प्रेशर, osmotic pressure also collective property, but before that we see the some concept. काय ते ऑस्मोटिक प्रेशरसाठी लागणार आहे ते आहे तुमची इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. आता सेमी परमेबल मेम्ब्रेन काय, द मेम्ब्रेन विच अलाउड. आता इथं बघा तुम्हाला ह्या फिगरमध्ये क्लिअर होईल ते. एकच मिनटं, ठीक आहे. इथेही थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे ते मी तुम्हाला क्लिअर करतो. थांबू आपण इथं, मात्र पुढच्या लेक्चरला क्लिअर करून घेऊ हा मुद्दा. घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या.